मराठी मातीबद्दल आणि किंबहुना आपल्या प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये एक भावना निर्माण केली। एकात्मतेची भावना, ऐक्याची भावना, माणुसकीची भावना आणि किंबहुना जिद्दीची भावना। ही भावना निर्माण करणं फार महत्त्वाचं असतं। आज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण खऱ्या अर्थाने एक होऊन महाराजांना या ठिकाणी मानवंदना देतोय। आणि आजचे प्रमुख पाहुणे हे अर्थातच आपल्या अलिबागचे भूषण, रायगडचे भूषण आणि किंबहुना महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वाटचालीमध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे असे रघुजीराजे अंगरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की। याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगडमध्ये आजवर खेळाच्या संस्कृतीला विविध उपक्रमातून शेतकरी कामगार पक्ष असेल, पीएनपी ग्रुप असेल, पुरोगामी युवक संघटना असेल यांनी जपलेले आहे। ते अधिक प्रगत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व आज पीएनपी चषकाच्या निमित्तानं कटिबद्ध होत आहोत। दिनांक 17 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या पीएनपी चषक 2024 मध्ये आपण सर्वजण 17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीचा हा उत्सवाचा आनंदोत्सव साजरा करतोय। आणि त्या निमित्तानं अलिबाग तालुक्यातील, मुरुड तालुक्यातील, रोहा तालुक्यातील टेनिस क्रिकेटपटूंना खेळण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळावं, तसेच मोबाईलमधून मैदानाकडे जाण्याचा दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि तरुणाईला एका वेगळ्या प्रकारचा प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा, टेनिस क्रिकेट लोकल टू ग्लोबल व्हावं या दृष्टिकोनातून आज ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस। पहिल्या दिवशी आपण 4 संघ या मैदानावरती खेळवले होते, दुसऱ्या दिवशी 8 संघ मैदानामध्ये खेळले आणि आज स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आणखीन 8 संघ मैदानामध्ये खेळणार आहेत। तब्बल 24 संघ या स्पर्धेत सहभागी झालेत। अलिबाग तालुका, मुरुड तालुका, रोहा तालुका या तिन्ही तालुक्यातून तब्बल 336 खेळाडू आपलं नशीब या ठिकाणी आजमावत आहेत। मी मान्यवरांना विनंती करेन की आपण सर्वप्रथम मैदानावरती जाऊन आजच्या दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा द्यायच्या आहेत। श्रीफळ वाढून आपल्या शुभ हस्ते आजच्या कार्याचा अर्थातच आरंभ करायचा आहे। आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय रघुजीराजे अंगरे यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी श्रीफळ वाढून आजच्या कार्याचा आरंभ होईल। किती छानसा योगायोग जुळून आलेला आपण पाहतोय। ही स्पर्धा आयोजित करताना महाराजांची जयंती आज आपण साजरी करतोय। तसं पाहिलं तर ज्या कर्तृत्वामुळे आपल्यामध्ये आदर्श निर्माण होत आहेत, ज्यांचा आदर्श बाळगावा असे युगपुरुष फार कमी होतात, त्या युगपुरुषांचं स्मरण आपण करतो। आणि किंबहुना आपल्या कारकिर्दीत महाराजांनी मुघल साम्राज्य असेल, गोवळकोंड्याची कुतुबशाही असेल, विजापूरची आदिलशाही असेल, युरोपियन वसाहतवादी शक्तींशी सदैव लढा दिला आणि हा लढा देताना प्रत्येक वेळेला हित पाहिलं ते रयतेचं आणि म्हणूनच रयतेचा राजा हे नाव अजरामर झालं। छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं शिस्तबद्ध लष्कर असेल, सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावरती त्यांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभं केलं। किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबत त्यांनी अनेक किल्ले सुद्धा उभारले। शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनासह सक्षम आणि प्रगतिशील नागरी शासन निर्माण केलं। प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जीवित केली। इतकेच नव्हे तर प्रदेशातील भूभागांची इत्थंभूत माहिती असेल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली असतील, गनिमी काव्याचे तंत्र असेल, यांच्या साह्याने त्याने थोडक्याच फौजेने साह्याने बलाढ्य अशा मुघल आणि आदिलशाही फौजांचा
यशस्वीपणे सामना केला आणि त्याच राजांची महती या अलिबागच्या भूमीमध्ये सन्माननीय रघुजी राजे अंगरे यांच्यात शुभ हस्ते आपण आज श्रीफळ वाढून कार्याचा आरंभ करतोय। त्यांच्या उपस्थितीत आज दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा सुद्धा देण्यात येणार। आजचं वातावरण थोडंसं इतिहासमय करण्याचा आणि किंबहुना त्या इतिहासापासून धडे घेण्याचा सुद्धा असणार आहे। अनेक वेळेला आपण म्हणत असतो की इतिहास वाचणारे बरेच असतात, इतिहास लिहिणारे बरेच असतात, पण इतिहास घडवणारे फार थोडे असतात। महाराष्ट्राची ही भूमी अशा नररत्नांची भूमी राहिलेली आहे। त्या नररत्नांनी अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी या महाराष्ट्राच्या विविध पटलावरती निर्माण केलेल्या आहेत। आपल्याला असे आदर्श बाहेरून घ्यावे लागत नाहीयेत, ते आपल्या भूमीतले आहेत। आज आपली ही अलिबागची भूमी असेल, ही रायगडची भूमी असेल, अशा नररत्नांची भूमी राहिलेली आहे। सन्माननीय ॲडव्होकेट संतोषजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सुद्धा त्या ठिकाणी श्रीफळ वाढून आजच्या खेळाचा आरंभ केला जात आहे। दोन्ही संघ सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील या सुद्धा तिथे उपस्थित आहेत। श्रीफळ वाढून कार्याचा आरंभ केला जातोय। आज ही स्पर्धा सुरू होत असताना स्पर्धेमधील पहिला दिवस दिमागदार राहिला होता। दुसऱ्या दिवशी म्हणजे डे नाईट क्रिकेट स्पर्धा जेव्हा होते त्यावेळेला त्या डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा थ्रिल आपण अनुभवला होता। आज दोन्ही संघ मैदानामध्ये आहेत, म्हणजे एका बाजूला प्रांची 11 रोहाचा संघ आहे ज्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या जाणार। 24 संघ जेव्हा या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्या प्रत्येक संघातील खेळाडूला ही स्पर्धा खेळण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळालेलं आहे। त्याच वेळेला आपला खेळ सुद्धा सुंदर व्हावा ही भावना मनामध्ये घेऊन हे सर्वजण आलेले आहेत आणि आज त्याच भावनेला प्रतिसाद देऊन सन्माननीय श्री रघुजी राजे अंगरे यांच्या शुभ हस्ते या सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत। दुसऱ्या बाजूला एबी ग्रुप अलिबाग हा संघ आहे जो अर्थातच अलिबागचे स्थानिक खेळाडू असतील, काही खेळाडू मुरुडचे असतील, काही रोह्याचे सुद्धा खेळाडू त्यांच्या संघामध्ये असतील। अशा सर्व तिन्ही तालुक्यातून खेळाडू जेव्हा लीग फॉर्मॅटमध्ये आलेले आहेत तेव्हा त्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत। आणि आजच्या दिवसाचा खेळाचा आरंभ होताना पहिला सामना सुंदर व्हावा, पहिल्या सामन्यामध्ये क्रिकेटमय वातावरण छान पद्धतीने पाहायला मिळावं। सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील यांच्या माध्यमातून जेव्हा ही स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे, सन्माननीय नृपाल शेठ पाटील यांच्या गाईडलाईन्स आपल्याला या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आहेत, अशा वेळी ही स्पर्धा अधिक दिमागदार होण्यासाठी खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन अधिक महत्त्वाचं, कारण त्यांच्या विना खेळ कुठे रंगणार आहे। तर PNP म्हणजेच प्रभाकर नारायण पाटील, ज्यांना भाऊंचा सहवास लाभला त्या सर्वांनी त्यांच्यातला कलाप्रेमी, राजकारणी, समाजकारणी आणि प्रचंड दूरदृष्टी असलेला नेता पाहिला। रायगडच्या नवरत्नांचा जेव्हा उल्लेख केला जातो त्यात प्रभाकर नारायण पाटील तथा आदरणीय भाऊंचा उल्लेख करावाच लागतो।
PNP म्हणजेच प्रभाकर नारायण पाटील. ज्यांना भाऊंचा सहवास लाभला त्या सर्वांनी त्यांच्यातला कलाप्रेमी, राजकारणी, समाजकारणी आणि प्रचंड दूरदृष्टी असलेला नेता पाहिला. रायगडच्या नवरत्नांचा जेव्हा उल्लेख केला जातो त्यात प्रभाकर नारायण पाटील तथा आदरणीय भाऊंचा उल्लेख करावाच लागतो. भाऊंनी आपले सुपुत्र आमदार जयंतभाई पाटील, आमदार मीनाक्षीताई पाटील, आमदार पंडितजीत पाटील, ॲडव्होकेट राजन पाटील, नंदाताई पाटील या आपल्या मुलांच्या रूपातून आपली लढवई परंपरा रायगडालाच नव्हे तर महाराष्ट्राला समर्पित केली. रायगड जिल्ह्यातील कष्टकरी जनतेला भाऊंनी एक ताकद देण्याचं काम केलं. अनेक शिक्षक घडवण्यात भाऊंचा वरदहस्त आहे. भाऊंनी पोयनाड ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून राजकारणात पाऊल ठेवले. सरपंच ते रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या प्रवासामध्ये त्यांनी रायगडाच्या कानाकोपऱ्यात धाव घेतली. ग्रामीण जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी सहजतेने सोडवले. तर रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी हजारोंना रोजगार उपलब्ध करून दिला. राजकारणाचा भाऊंचा हा वारसा पुढे त्यांच्या मुलांनी म्हणजेच माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, आमदार भाई जयंत पाटील, आमदार पंडितशेठ पाटील यांनी अविरतपणे पुढे चालवला. भाऊंचे व्यक्तिमत्व बहुआयामी असेच होते सुद्धा केलं. केवळ त्या राजकारणात ऐतिहासिक परंपरेचे वारसदार आणि किंबहुना आम्हा सर्वांचे अभिमान
व्यक्तिगत केलं त्या आंग्रे परिवारांच्या या वारसदारांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे। आज आम्हाला अभिमान आहे की आजच्या या ऐतिहासिक दिवशी आम्ही या देशाच्या इतिहासाला खऱ्या अर्थानं ज्यांनी अजरामर करून ठेवलं त्या आंग्रे परिवाराचा या ठिकाणी सन्मान करतोय। PNP चषकाच्या या व्यासपीठावरती हा सन्मान त्या परंपरेचा आहे ज्यांनी आम्हाला सन्मानाने आणि अभिमानाने कसं वागायचं ही शिकवण दिली आणि किंबहुना अभिमान कशाचा बाळगायचा, अभिमान कशासाठी बाळगायचा हे ज्यांनी शिकवलं त्या आंग्रे परिवाराचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सन्माननीय रघुजीराजे आंग्रे आणि भैरवीताई आंग्रे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं आहे। सौ चित्रलेखाताई यांना मात्र मी विनंती करणार आहे, ताई तुम्ही तिथेच थांबायचं आहे आणि पुढचे काही सन्मान घ्यायचे आहेत। या व्यासपीठावरती उपस्थित असणारे ॲडव्होकेट संतोषजी म्हात्रे यांचाही सन्मान केला जाईल। मी सरांना विनंती करतो, काल झालं अच्छा, अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या शुभ हस्ते टॉस सुद्धा झाला होता। मी सुरेश पाटील यांना विनंती करतो की आपण तिथे जायचं आहे आणि आपला यथोचित मानसन्मान स्वीकारायचा आहे। PNP चषक 2024 क्रिकेटचा शेतकरी कामगार पक्षाचे आमचे लढवय्ये हेमंतजी ठाकूर सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत रोह्याचे, त्यांचाही या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जाईल। हेमंत ठाकूर यांना मी विनंती करतो की आपण समोर जायचं आहे आणि सन्माननीय सौ चित्रलेखाताई पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हेमंतजी ठाकूर यांचा सन्मान करायचा आहे। तसेच पुढचा सन्मान असेल विठ्ठलजी मोरे यांचा। विठ्ठल मोरे यांना मी विनंती करतो की आपण पुढे जायचं आहे आणि आपला यथोचित मानसन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। राम गिजे हे सुद्धा आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत। शेतकरी कामगार पक्षाचे आमचे लढवय्ये कार्यकर्ते आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होईल। मी गिजे साहेबांना विनंती करतो समोर जायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे। व्यासपीठावरती उपस्थित असणारे संचित पाटील यांचाही सन्मान केला जाणार। मी संचित पाटील यांना विनंती करतो समोर जाऊन आपला यथोचित मानसन्मान स्वीकारायचा आहे। संचित पाटील, परेश म्हात्रे, सचिन पाटील यांना विनंती करतो, सचिन पाटील यांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारायचा आहे। तसेच परेशजी म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान केला जाणार। परेश म्हात्रे यांना विनंती करतो की समोर जाऊन आपला यथोचित मानसन्मान स्वीकारायचा आहे। AB ग्रुप अलिबाग संघाला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षणाला मैदानात उतरायचं आहे, पण तत्पूर्वी मी विनंती करेन आजचे प्रमुख उद्घाटक या नात्याने सन्माननीय रघुजीराजे आंग्रे यांना की आजच्या या ऐतिहासिक दिवशी तुम्हाला सुद्धा ऐकायचं आहे आम्हाला, तर एक छोटंसं मनोगत आपण व्यक्त करावं अशी मी आपणास विनंती करेन। हॅलो, नमस्कार। शेका पक्षाच्या धडाडीच्या नेत्या आणि आमच्या कौटुंबिक स्नेही चित्रलेखाताई, उपस्थित खेळावर प्रेम करणारी सगळी मंडळी आणि आयोजनात सहभागी असलेली सर्व मंडळी, सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या निमित्ताने अनेकानेक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो। अभिनंदन याच्याकरता की भारताच्या साधारण 7500 किलोमीटर पसरलेल्या किनारपट्टीमध्ये एक जो छोटासा टिपका आहे जिथे स्वराज्याच्या आरमारांनी सर्वात मोठा पराक्रम केला, असा जिल्हा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला आणि असा भूभाग जिथे शेतकऱ्यांची चळवळ नुसती रुजली नाही तर रुजली, टिकली, फोफावली, वाढली, अशा या जिल्ह्याचे आपण सर्व नागरिक आहोत। हे आपलं भाग्य आहे, म्हणून आपलं सर्वांचं अभिनंदन।
आज आपण इथे मर्यादित षटकांच्या याच्या क्रिकेटच्या मॅचेस घेतोय. अनेक टीम्स आल्या आहेत, त्या त्यांचं नशीब आजमावणार आहेत, त्या त्यांचं कौशल्य दाखवणार आहेत. पण जेव्हा आपण शिवजयंतीच्या बरोबर हा आजचा विषय जोडतोय, त्यावेळेला जर विचार करायचा झाला तर अफगाणिस्तानच्या बॉर्डरपासून सुरू झालेली मोगलशाही जेव्हा भारतातल्या आजच्या आसामच्या बॉर्डरपर्यंत किंवा अख्खा बंगाल आणि अख्खा ओरिसा तिथपर्यंत पोहोचलेली होती आणि पसरलेली होती, त्यावेळेला 2.5 जिल्ह्यात पसरलेला एक भूभाग आणि त्याचा राजा ह्या अवघ्या मोगलशाहीला नुसतं चॅलेंजच करत नव्हता, तर शह देऊन पुरून उरला होता. आणि त्याचंच प्रतिकात्मक स्वरूप म्हणून आज आपल्याला अभिमानाने सांगावं असं वाटतंय की आजच्याच दिवशी आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये एक मोठा उत्सव केला जातोय. आत्ता तो उत्सव तिथे सुरू झालेला आहे. आणि ज्या लाल किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला ठणकावून सांगितलं आणि त्याची खिल्लत उधळून दिली, त्या ठिकाणी आज महाराष्ट्राचा उत्सव साजरा होतोय. हे आपलं सर्वांचं मोठं भाग्य आहे. शिवाजी महाराजांबद्दल बोलताना फक्त 19 फेब्रुवारी किंवा 6 जून या 2 तारखा न लक्षात घेता शिवाजी महाराज आपल्याला ज्या क्षणाला जगता येतील, ज्या क्षणाला आदर्श त्यांचा मानता येईल आणि ज्या क्षणाला त्या आदर्शांवर थोडीशी वाटचाल करता येईल, त्या क्षणी आपण आपल्या शिवकार्यामध्ये आपली समेधा अर्पण केली असं मानायला आपल्याला वाव आहे. ईश्वर कृपेने आपण महाराष्ट्राच्या त्या भागात आहोत जिथे 350च्या वर जास्त किल्ले आहेत. अवघ्या हिंदुस्थानच्या किनारपट्टीवर म्हणजे 7200 किलोमीटरची सागरी किनारा असलेला भाग, त्यापैकी फक्त आणि फक्त कोकण किनारपट्टीवर किल्ल्यांची डेन्सिटी सर्वात जास्त आहे. म्हणजे कोकणातल्या किल्ल्यांची जर तुलना केली तर पर स्क्वेअर किलोमीटर जी डेन्सिटी आहे ती भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून नाही. आपल्याला एवढा दैदिप्यमान सागरी वारसा आहे. आता मागे काही महिन्यापूर्वी आपण बघितलं असेल, आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदींनी संसदेमध्ये सेंगॉल आणून ठेवलं. म्हणजे चोलांचं ते प्रतीक आहे. चोलांच्या सागरी सामर्थ्याने एकेकाळी जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, बाली आणि तो संपूर्ण फार ईस्ट गाजवलेला होता. श्रीविजयाचं मोठं साम्राज्य तिथे निर्माण झालं. आणि त्या भागामध्ये असलेलं साम्राज्य, त्या भागामधली असलेली नाविक सत्ता, तिचा पूर्णपणे आपल्याला विसर पडला होता. आणि अवघी पश्चिम किनारपट्टीच नव्हे तर पूर्व किनारपट्टी म्हणजे बंगालपासून पाकिस्तान, आजचा जिथे पाकिस्तान आहे त्या कराचीपर्यंत भारताच्या सागरी किनाऱ्याकरता इंग्रज, पोर्चुगीज, डच आणि फ्रेंच लढत होते. आणि आमच्याकडची एकही एतद्देशीय सत्ता त्या सागरी सीमेबद्दल कुठल्याही प्रकारे सजग नव्हती किंवा ती सत्ता आमची आहे याचा आजपर्यंत कधी कोणी विचार केला नव्हता. त्या काळात शिवाजी महाराजांनी एका बलाढ्य आरमाराची स्थापना केली आणि आपलं अलिबाग त्या आरमाराचं मुख्य हेडक्वार्टर किंवा मुख्य ठाणं होतं. ही आपल्याकरता नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे एक महसुली राज्य नव्हतं. कारण महसुलाचा जर विचार केला तर औरंगजेबाचा एक महसुली इलाखा हा स्वराज्याच्या 9 पट मोठा होता. आणि औरंगजेबाच्या राज्यामध्ये असे 9 महसुली इलाखे होते. जे रेव्हेन्यू अर्निंग जर विचार केला तर आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होतं. पण खऱ्या अर्थाने जर लोककल्याणकारी राज्य असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. जेव्हा आपण फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल किंवा युरोपातल्या अनेक रशियन राज्यक्रांती असेल, फ्रेंच राज्यक्रांती असेल, त्याच्याबद्दल विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट प्रकर्षाने मांडली जाते की लोकशाही म्हणजे काय, तर लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य. पण ही संकल्पना, ही व्याख्या बनायच्या आधीपासून आपण आयुष्यात जगत होतो. आज इथे अनेक चेहरे दिसतात आहेत. काही खेळाडू आहेत, काही त्या खेळाला मदत करणारी मंडळी आहेत, काही आयोजक मंडळी आहेत. विचार करून पहा, 350 वर्षापूर्वी जेव्हा सगळे प्रस्थापित होते
त्यावेळेला त्या प्रस्थापितांना सोबत जर आलात तर ठीक, नाही तर तुमच्याशिवाय, या विचाराने महाराजांनी ज्या स्वराज्याचा खेळ मांडला त्याच्यामध्ये मदत करणाऱ्या कोणालाही स्वतःचा चेहरा नव्हता. तानाजी मालुसरे असतील, येसाजी कंक असतील, बाजी पासलकर, बाजी जेदे, बाजी घोरपडे, स्वराज्याचा खेळ ज्या वेळेला सक्सेसफुल झाला त्यानंतर ही नावं आपल्या समोर आली आहेत. त्याच्या आधी ती नावं कोणाच्या खिसगणतीत सुद्धा नव्हती. कोंढाण्याच्या लढाईनंतर तानाजी मालुसरे माहिती झाले आणि कोंढाण्यामध्ये विजय प्राप्त झाला, म्हणून आज आपल्याला तानाजी मालुसरे माहिती आहेत. त्या खिंडीमध्ये बाजीप्रभूंनी खिंड लढवली म्हणून आपल्याला बाजीप्रभू माहिती आहेत. पण ह्या कोणालाही जेव्हा चेहरा नव्हता त्यावेळेला शिवाजी महाराजांनी विश्वास त्यांच्या मनामध्ये दिला की तुम्हाला चेहरा नसला, तुम्हाला नाव नसलं, तुम्हाला घराणं नसलं किंवा तुमच्याकडे सत्ता जरी नसली तरी तुमचं सामर्थ्य इतकं आहे की तुम्ही औरंगजेब येऊ दे की आदिलशाह येऊ दे त्याला समर्थपणे पेलू शकता, त्याला समर्थपणे त्याचा पाठपुरावा करू शकता आणि त्याला पराजित करू शकता. मी शिवाजी महाराजांची तुलना फक्त आणि फक्त प्रभू श्रीरामाबरोबर करू शकतो. त्याचं कारण आहे, मी भक्तीमध्ये बोलत नाहीये, तर मी जे घडलं त्याच्यानुसार आपल्याला थोडी कल्पना मांडतोय. ज्या वेळेला रावणाने सीतेचं हरण केलं त्यावेळेला प्रभू श्रीरामांना सहज शक्य होतं अयोध्येला किंवा मिथिलेला जर निरोप पाठवला असता तर अयोध्येचं मिथिलेचं सैन्य आलं असतं, त्यांचे मित्र सैन्य आली असती आणि रावणावर आक्रमण करणं शक्य होतं. आपल्याच महाराष्ट्रातल्या पंचवटीमधून सीताहरण झालेलं आहे. त्यावेळेला रामाने उत्तरेकडे अयोध्येकडे पाहिलं नाही तर दक्षिणेकडे जिथे आपल्याला जे आपलं टार्गेट आहे, जिथे आपल्याला जायचं आहे त्या लंकेकडे मार्गक्रमण सुरू केलं. आणि ते मार्गक्रमण करत असताना रस्त्यात येणारे पशु पक्षी प्राणी, ज्यांना आपण वानर म्हणतो, म्हणजे ज्यांना नरामध्ये सुद्धा मोजत नाही, अशा वानरांना बरोबर घेतलं आणि त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण केला की जर आपण संघटित झालो, जर निर्धार केला तर त्या दृढ निश्चयाच्या जोरावर समुद्र हा फार मोठा अडथळा नाही आणि राक्षस राजा रावण हा काही फार मोठा पराक्रमी वीर नाही, त्याचाही पराभव होऊ शकतो. काही हजार वर्षानंतर आपल्या सर्वांच्या नशिबाने जेव्हा इस्लामी आक्रमणाच्या वरवंट्यामध्ये अख्खा महाराष्ट्र पिजलेला होता, त्या भरडल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक प्रेरणा दिली, एक उर्मी दिली की कुठला तरी तानाजी मालुसरे, कुठला तरी येसाजी कंक, धनाजी जाधव असू द्या, संताजी घोरपडे असू द्या किंवा इतर अनेक वीर, म्हणजे महाराजांच्या आयुष्यात आणि महाराजांच्या नंतरच्या कालखंडात त्या प्रत्येक वीराला महाराजांनी हा विश्वास दिला की औरंगजेब किंवा आदिलशाह फार मोठी गोष्ट नाही, चेहरा नसलेला माझा मावळा सुद्धा त्याला हरवू शकतो. आणि त्याच सामर्थ्यामधून आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठ्या असलेल्या मोगल आणि आदिलशाहीला महाराजांनी उत्तम प्रकारे धडक दिलेली दिसते. शाहिस्ता खानासारखा खास औरंगजेबाचा मामा आपण पराभूत केलेला दिसतो आणि अफजल खानासारखा एका अतिशय नीच आणि क्रूर कर्म असलेल्या, ज्यांनी स्वतःच्या बायकांना सुद्धा मारून टाकलं या मोहिमेवर येण्याच्या पूर्वी, म्हणजे त्याच्यामध्ये किती भावनाशून्य मनुष्य असेल, अशा अफजल खानाला सुद्धा थेट प्रतापगडापर्यंत आणून त्याचा कोथळा काढून त्याचा वध केलेला आहे. आणि हा सगळा पराक्रम करताना महाराजांच्या बरोबर जी मंडळी होती त्याच्यापैकी कोणालाही चेहरा नव्हता. महाराजांच्या आयुष्यात आलेली जी मंडळी आहेत ती जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल, जो आज आहे तो उद्या नाही, उद्या आहे तो परवा नाही, म्हणजे सरप्राईज एलिमेंट ज्या प्रकारे शिवाजी महाराजांनी वापरलेलं आहे. महाराजांनी आयुष्यात दोनदाच सुरत लुटली, नाही तर कुठलीही ॲक्शन आयुष्यात दोनदा झालेली नाही. आग्रा दुसऱ्यांदा झालं नाही, बसरूरची मोहीम दुसऱ्यांदा झालेली नाही. प्रत्येक मोहीम महाराजांनी एकदा केली आणि ती सक्सेसफुल केली. मी फक्त एक प्रतापगडचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. प्रतापगडचं युद्ध ह्याचा रिफ्लेक्स टाईम हा फक्त 3 मिनिटाचा होता. आता रिफ्लेक्स टाईम किंवा रिस्पॉन्स टाईम्स म्हणजे तिथून बॉलरनी जर रनअप घेतलेला आहे, त्यांनी बॉल टाकला तर तो विकेटवर प्रवास करून समोरच्या बॅट्समनकडे जाण्यापर्यंतचा जो टाईम लागतो आणि मग त्या बॅट्समननी ॲक्शन घेण्याचा जो टाईम म्हणता येईल असा तो रिफ्लेक्स टाईम होता.
महाराज जेव्हा प्रतापगडावर अफजल खानाला भेटायला जात होते तेव्हा जाण्याच्या आधी पूर्वसूचना पुरेपूर दिलेल्या होत्या. म्हणजे मॅनेजमेंटचं सर्वोत्कृष्ट उदाहरण. आपल्या सैनिकांना महाराजांनी प्रतापगडच्या त्या वाईच्या जंगलामध्ये सगळीकडे लपवून ठेवलेलं होतं, विखरून ठेवलेलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी सूचना दिल्या होत्या, आत गेल्यावर एक आवाज येईल. आवाज आल्यानंतर समोरच्या झाडीत लपलेला जो एक सैनिक असेल तो शिंग फुंकेल. शिंग म्हणजे तुतारी. ते शिंग फुंकल्यानंतर पलीकडच्यांनी शिंग फुकायचं आणि कापाकापीला सुरुवात करायची. महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले. आतली झटापट झाली. आता ह्यापैकी कोणीही आपण साक्षीदार नाही, जे काही लिहिलेलं आहे किंवा अनुभवलं आहे त्याच्यावर आहे. महाराज आत गेले. अफजल खानाबरोबर झटापट झाली. महाराजांनी बिछवा अफजल खानाच्या पोटात घातल्यावर तो ओरडला. त्या आवाज आल्याबरोबर बाहेर तंबूच्या बाहेर उभा असलेल्या त्या लपलेल्या सैनिकांनी त्याचं शिंग फुंकलं. शिंग फुंकल्याबरोबर दुसऱ्या पलीकडच्या आवाज, जिथपर्यंत त्या शिंगाचा आवाज गेला तिथल्या सैनिकांनी शिंग फुंकलं आणि कापाकापीला सुरुवात झाली. ही खऱ्या अर्थाने डू ऑर डाय सिच्युएशन होती. कारण महाराजांना माहिती होतं ज्याला कोणाला बिछवा खुपसला जाईल त्याचा आवाज येईलच. मग भले अफजल खानाने मला जरी कट्यार मारली तरी मी आवाज करणारच. ते स्वाभाविक आहे, ती रिफ्लेक्सिव्ह ॲक्शन आहे. पण त्याही परिस्थितीमध्ये अफजल खान किंवा त्याचं सैन्य परत जाता कामा नये म्हणून त्यांनी जे केलेलं नियोजन होतं की शिंग फुंकल्याबरोबर जी कापाकापी सुरू झाली, समोरचं जे सैन्य होतं ते मोबिलाइज अँड मोटिवेट होण्याच्या आधी, कारण संपूर्ण सूचना स्वराज्याच्या सैनिकांना होत्या, अफजल खानाच्या सैनिकांना ह्याची कल्पनाही नव्हती. शिंग फुंकलं, आवाज कसला आलाय ते कळेपर्यंत अचानक मराठे आले आणि त्यांनी कापाकापी सुरू केली. अर्ध सैन्य तिथेच मारून गारद केलं. ह्याला म्हणतात उत्कृष्ट मॅनेजमेंट. आणि महाराजांचं आयुष्य हे अनेक प्रकारच्या मॅनेजमेंटनी भरलेलं एक पुस्तक आहे. ही इज अ लिव्हिंग लेजंड. त्यांच्या काळातले लिव्हिंग लेजंड आहेत. मॅनेजमेंट कसं असावं त्याच्या बाबतीतले. आग्र्यावरून सुटका झालेली असताना ते दक्षिणेमध्ये न येतात, ते उत्तरेला जातात, त्यानंतर पूर्वेला जातात, मग खाली हैदराबाद मार्गे वर येतात. म्हणजे एखाद्याच्या सायकोलॉजीचा किती अभ्यास केलेला असावा की शत्रू कुठे पळेल आणि त्यानंतर त्याचा पाठलाग कुठे होईल. तर अशा महाराजांचं आपल्याला एक उत्तम वारसा लाभलाय. आपल्या नशिबाने पुष्कळ प्रमाणात ते लिखित स्वरूपात आज सुद्धा उपलब्ध आहे. आणखीन आपण त्याच परिसरात जगतोय, त्याच परिसरात लहानाचे मोठे झालो. तर हा वारसा आपल्याला परंपरेने मिळालाय. आपण आज एकच निर्धार करूया की हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत कसा जाज्वल पद्धतीने देता येईल. तेवढं जरी करता आलं तर महाराजांना एक उत्तम आदरांजली दिलेली असेल आणि शिवकार्याला आपला हातभार लागलेला असेल. आज आणि पुढच्या काही दिवसांमध्ये या मैदानावर होणाऱ्या सामन्यांसाठी, त्या सामन्यांमध्ये भाग घेणाऱ्या सगळ्या खेळाडूंसाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. खेळाडू वृत्ती जोपासली जावी, वाढावी. हार जीत तर मैदानावर होतच असते, पण त्याच्याबरोबर खेळाडू वृत्ती मनात टिकणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण त्यातूनच उद्याच्या जिंकण्याची, उद्याच्या जगण्याची उर्मी मिळत असते. पण पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद सन्माननीय रघुजी राजे अंगरे. आपल्या आजच्या या ओघवत्या वक्तृत्वाने खऱ्या अर्थानं इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये भारताच्या उज्ज्वल अशा भविष्यमय वाटचालीला एक ऐतिहासिक संदेश आपण दिलात. त्याबद्दल मी आपलं PNP चषकाच्या या व्यासपीठावरती मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो समोरच्या संघाला, म्हणजेच AB ग्रुप अलिबाग संघाला, की आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आमच्या दोन्ही अधिकृत पंचांना सुद्धा विनंती असेल की आपणही सर मैदानात गेला होता तर सामना सुरू करायचा आहे आता आणि सलामीची जोडी पाठवायची आहे प्रांची 11 रोहा संघाने. आय होप समालोचन कक्षामध्ये हॅलो, प्रांची 11 रोहा संघाच्या कर्णधाराला विनंती असेल
ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. शेतकरी कामगार पक्षाचे रोह्याचे तालुका चिटणीस राजेशजी सानप येथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो सौ चित्रलेखाताई यांना की आपण आपल्या शुभ हस्ते राजेशजी सानप यांचं मनपूर्वक स्वागत करायचं आहे आपल्या PNP चषक 2024च्या या व्यासपीठावरती. तसेच जगदीशजी घाणेकर हे सुद्धा येथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत केलं जाईल. मी सन्माननीय चित्रलेखाताई यांनाच विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जगदीशजी घाणेकर यांचं स्वागत करायचं आहे. सुरुवातीला तालुका चिटणीस रोहा राजेशजी सानप यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. निखिल कवळे आणि क्षितिज पाटील तुम्हाला विनंती असेल दुसऱ्या संघाला कॉल करून ठेवा. पहिल्या इनिंग नंतर लगेच टॉस होईल. समालोचन कक्षात वळूया आपण, तिथे ऐकूया निखिल पडते आणि निनाद कदम यांना. पहिल्या सामन्यासाठी ते तयार असतील. धन्यवाद संदीप सर. तर पुनश्च एकदा 14 विद्या 64 कला यांचा अधिपती गणपती बाप्पाला वंदन करून भारत भूमीला नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत, मित्रांनो महाराष्ट्राचे नव्हे तर उभ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असं आज म्हणूया, छत्रपती शिवाजी महाराज. मग माणसाच्या रूपात जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर दैवत्वापर्यंत पोहोचताना येतं याचं मूर्तिमंत आणि कीर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज कोणाचा जन्म आमच्यासाठी काय देऊन गेला हे माहीत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आमच्यासाठी अन्यायाविरुद्ध लढण्याचं एक नवं बळ देऊन गेला एवढं सुनिश्चित असेल. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन करून मी निखिल पडते पुनश्च एकदा जमलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व ग्रामस्थांचं आणि व्यासपीठावरतील उपस्थित सर्व प्रमुख अतिथींचं क्रिकेटच्या पटलावरती सहर्ष 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 स्वागत करतोय. मित्रांनो 19 फेब्रुवारीचा आजचा दिवस काय सांगावा आणि किती सांगावा आजच्या दिवसाबद्दल. आपण पाहतोय जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता, अर्थातच अलीकडच्या काळामध्ये एक प्रश्न विचारला जातो की शिवकाळ म्हणून म्हणजे कोणता काळ. तर अपशुक आपल्या तोंडून बाहेर पडतं की शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ते शिवाजी महाराजांचा मृत्यू अर्थातच 3 एप्रिल 1680, 50 वर्षांचा कालखंड ज्याला शिवकाळ म्हणून संबोधलं जातं. तर प्रश्नाचं उत्तर ते नाही आहे मित्रांनो. लक्षात घ्या, जिथे आपण पाहतोय शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ते 3 मार्च 1707. मग 3 मार्च 1707 हा शब्द प्रयोग का केला गेलाय तो म्हणजे शाहिस्तेखानाचा मृत्यू. शिवाजी महाराजांचा जन्म ते शाहिस्तेखानाचा मृत्यू याला आपण पाहतोय शिवकाळ म्हणून संबोधलं जातंय. मैदानाच्या वरती वळूया, जिथे आपण पाहतोय दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. नाण्याच्या एका बाजूला AB ग्रुप अलिबाग, अर्थातच या संघाबद्दल चर्चा नेहमीच क्रिकेटच्या पटलावरती चालू राहील. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर प्रांची 11 रोहा संघ पाहतोय. प्रांची 11 रोहा संघाकडून आपण पाहतोय हेमंत ठाकूरच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक असो, षटकारांची हॅट्रिक असो वा चौकारांची हॅट्रिक असो, रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक लागलं जात आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील पहिला चेंडू ज्याच्या हातून पडेल विनय पाटील, मॅन फ्रॉम घोतवडे आपण पाहतोय. मग वेदांत आजच्या क्रिकेटच्या पटलावर पाहायला गेलं ना तर चर्चा नक्की चालू राहील. षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, एक लांब पल्ल्याचा रन आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जातंय. चेंडूला लॉंग स्टॉप एरियामध्ये वन बाउंस, सीमा रेषा बाहेर येतोय दणदणीत खणखणीत चौकार. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाब नवा. थँक्यू. आपण पाहतोय जिथे पहिल्या चेंडूवरती धाव येणं महत्वाचं असतं, कारण काय ही धावेचं महत्व नक्कीच मी तुम्हाला सांगेन मित्रांनो. जिथे दुसऱ्या चेंडूची आपण पाहतोय
सुरुवात होत असताना चेंडूला मारला गेलाय, फटका फोसतोय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येणार नाही, नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय, एक वन बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल तिथपर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय 2 धावा लिहिल्या जातात. काय तर 2 चेंडूवरती 6 धावा लिहिल्या जातात. अर्थातच आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन ही रायगड भूमी आणि तिथे तुम्ही आम्ही सर्वांनी जन्म घेतला, सार्थ अभिमान आहे हिंदू असल्याचा. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती आजच्या दिवसामध्ये माझ्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगितलं जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट, अखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातो बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चेंडू चाललाय वन बाउन्स, सीमा रेषा बाहेर, चौकारासाठी खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. आपण पाहतोय चांगली फटकेबाजी सजली जाते. फलंदाजांची जोडी आपण पाहिली विकास जाधव आणि ऋषीच्या माध्यमातून. विकास स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय जिथे आक्रमकता दाखवली जाते, ताकदीचा वापर आपण पाहतोय मैदानाच्या वरती दाखवला जातोय. या चेंडूवरती सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या वरती क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते मित्रांनो. आणि निर्धाव चेंडूला क्रिकेटच्या पटलावरती तितकंच महत्त्व दिलं जातं, कारण का हा चेंडू पाहतोय ना मित्रांनो, फलंदाजाला बॅकफुटवरती पंच करण्याचं काम करीत असतो. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स थोड्या अंशी का होईना वाढवण्याचं काम देखील हाच चेंडू करत असतो आणि त्याच चेंडूची सांगता आपल्याला क्रिकेटच्या पटलावरती झालेली पाहायला मिळते. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न येतोय अंगलटी. अर्थातच पुन्हा एकदा दाद मागितली जाते पंचांकडे. पंचांवरती दबाव दडपण प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु पंच देखील तितकेच तटस्थ आपल्याला मैदानाच्या वरती पाहायला मिळतात. एक चांगलं काम आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून चालू आहे, जिथे निर्धाव चेंडूची सांगता होते. पुनरागमन कसं करावं ना, तर आपण पाहतोय विनय पाटील सारखं करावं. अर्थातच चांगली गोलंदाजी करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय विनयच्या माध्यमातून. गतीचा वापर, गतीसोबत नियंत्रण कसं असावं त्याचा वापर विनय पाटीलच्या माध्यमातून केला जातोय. मग गोलंदाजी करत असताना गतीचा वापर की नियंत्रणाचा वापर, फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर. विनय ऑन बॉलिंग ट्रॅक, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेग पर्यंत, जिथे चेंडू जाईल वन बाउन्स टू बाउन्स, सीमा रेषा बाहेर येतोय, दणदणीत खणखणीत चौकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा थँक्यू डीजे. संदीप सर, तुमच्या शब्दप्रयोगामध्ये सांगायचं झालं तर आक्रमकतेला शांततेचा आपण पाहतोय शाप दिला जातो, परंतु मैदानाच्या वरती आक्रमकतेला ताकदीचा वरदान देखील दिलं जातंय. अर्थातच ती ताकद आपण पाहतोय फलंदाजाच्या माध्यमातून आज क्रिकेटच्या पटलावरती विकासच्या माध्यमातून पाहायला मिळते, जिथे आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती एकंदरीत 14 धावा लिहिल्या गेल्यात. 14 लॉस ऑफ नन असं चित्र आपण पाहतोय लिहिलं जातंय, जिथे चांगली फलंदाजी करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. अर्थातच प्रांची 11 रोहा संघाकडून, जिथे आपण पाहतोय विपक्ष संघ एबी ग्रुप अलिबाग यांच्या विपक्ष आज क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला खेळायचं आहे, जिथे गतीचा वापर केला जातोय, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. मित्रांनो, प्रयत्न प्रामाणिक असतील ना तुमचे तर यशाला देखील मार्ग नसतो. यश येऊन तुमच्या भोवती गवसणी नक्कीच घालत असतं आणि प्रयत्न कशा प्रकारे क्रिकेटच्या पटलावरती आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील नक्कीच पाहण्याजोगा असणार आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नौका गोलंदाज येतोय, प्रज्वल ठाकूरला बोलवलं जाते. आता प्रज्वल ठाकूरच्या खांद्यावरती संघाची नाही, आज स्वतःसाठी खेळायचं नसतं क्रिकेट मित्रांनो, तर आज आपल्या संघासाठी खेळायचं असतं, आज आपल्या गावासाठी खेळायचं असतं, आपल्या सर्व पाठीराख्यांसाठी खेळायचं असतं, आपल्या सर्व खेळाडूंसाठी खेळायचं असतं, आपल्या संघ मालकासाठी खेळायचं असतं. आणि तेच क्रिकेटचं आपण पाहतोय द्वंद्व रंगतय क्रिकेटच्या पटलावरती, जिथे आपण पाहतोय पुनश्च एकदा मी मान्य सौभाग्यवती चित्रलेखा ताई पाटील यांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण का त्यांनी मला या मोठ्या मंचावरती समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली. अर्थातच चांगलं नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते ते तब्बल रक्कम 5 लाख रुपये, माफ करा.
हा चेंडू फेकला जातोय, पहिल्या चेंडूवरती पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने, फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. आपण पाहतोय माघारी जावं लागणार आहे डगआउटच्या दिशेने, जिथे पहिल्या चेंडूवरती अर्थातच चांगली गोलंदाजी करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान. थँक्यू डीजे. आपण पाहतोय ऋषी बाद झाल्याच्या नंतर ऋषीची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज कोणाला आमंत्रण दिलं जाईल. क्रिकेटच्या पटलावरती आज आपण पाहतोय, आपण आपल्या संघाला प्रॉमिस दिलेलं असतं, वचन दिलेलं असतं. आज ते क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला पार पाडावं लागेल, कारण का आज आपल्या सन्मानाचा प्रश्न असतो मित्रांनो. कारण का क्रिकेट खेळून दाखवावं लागतं. विरोधी जो संघ आहे तो तितकाच ताकदीचा आहे. मग विरोधी संघांमध्ये आपण पाहतोय एबी ग्रुप अलिबागमध्ये आपण पंकज जाधव याला पाहतोय. अलिबागचं नाव ज्या क्रिकेटपटूने, ज्या खेळाडूने अर्थातच महाराष्ट्रभर नव्हे तर भारताभर नव्हे, भारताच्या बाहेर देखील नेलेला आहे, तोच आपला एक प्रामाणिक खेळाडू पंकज जाधवला आपण पाहतोय. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला विचार केला तर तितकेच तुल्यबळ खेळाडू, तितकेच तुल्यबळ फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट स्वरूपाची गोलंदाजी चालू आहे, जिथे षटकातील दुसरा चेंडू फेकला जाईल. चेंडू फेकला जातोय. स्विंग अँड मिस स्वरूपाची आपण पाहतोय प्रतिकृती मैदानाच्या वरती पाहायला मिळाली होती, जिथे बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क आलेला नाही. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते. मग गोलंदाजाचा आज क्लास, आज दर्जा आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आणि तोच क्लास दाखवला जातोय अर्थातच गोलंदाज प्रज्वल ठाकूरच्या माध्यमातून. पुनश्च एकदा लिडिंग एज घेऊन चेंडू चालला. यष्टीरक्षक कॅच ऑफ द मॅच नाही तर कॅच ऑफ द टुर्नामेंट. डीजे आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू डीजे. आपण हा कॅच वेदांत बघितला होता मैदानाच्या वरती. जॉन्टी रोड्सची आठवण करून दिली. विश्वामध्ये एकच आपण पाहतोय खेळाडू पाहायला मिळतो मॅन ऑफ द मॅच साठी निवडला गेला होता. अर्थातच क्षेत्ररक्षकासाठी जॉन्टी रोड्सचं नाव पुढे येतंय आणि त्याच दर्जाची आपण पाहतोय क्षेत्ररक्षकता मैदानाच्या वरती. आज PNP चषकामध्ये आपल्याला याची देही याची डोळा पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक अर्थातच आपण पाहतोय यष्टीरक्षक जयेंद्र बळकवडे थेरोंडाच्या माध्यमातून आपण पाहतोय. जयेंद्र जाधवच्या माध्यमातून चर्चा क्रिकेटच्या पटलावरती चालू राहील. त्यांचं देखील एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. मग त्यांचं नाव अलीकडच्या काळामध्ये अलिबाग पुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर रायगडभर त्यांचं नाव गाजते आणि तोच एक प्रामाणिक खेळाडू आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये यष्टांच्या मागे उभा असताना, जिथे पाहतोय चांगलं यष्टीरक्षण झालेलं असताना चांगला झेल टिपलॉय आल्या पावली माघारी परतावं लागणार आहे फलंदाजांना. महाराष्ट्राचा एकूण विचार केला तर तब्बल आपण पाहतोय माननीय सर रघुजी राजे यांनी एक शब्दप्रयोग केला होता की किल्ले खूप महाराष्ट्रात आहेत. तब्बल 450 किल्ले आपण अनुभवतोय. तत्पैकी 360 किल्ले आपण पाहतोय स्वराज्यात आहेत आणि 360 किल्ल्यांपैकी आपण पाहतोय तब्बल 110 किल्ले हे महाराजांनी स्वतःच्या कारकिर्दीत बांधलेले आहेत आणि तेच म्हणजे तब्बल 35 वर्षांच्या कालखंडामध्ये. वळिया मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी चालू आहे. हा पाहतोय फुलर लाईनचा चेंडू टोलवून काढला जातोय. चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर. दणदणीत खणखणीत षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान. PNP चषक. थँक्यू डीजे. नक्कीच असं म्हटलं जातं की प्रशंसा कर्तृत्वाची होत असते, नाहीतर सावली सुद्धा माणसापेक्षा मोठी असते. आपण पाहतोय अर्थातच
आज कर्तृत्व करून दाखवावं लागेल मैदानाच्या वरती, जिथे गोलंदाज चांगली गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाजी देखील तितकीच आपण पाहतोय चांगल्या दर्जाची मैदानाच्या वरती होतोय, परंतु एक तुझा तर एक माझा असा डाव चालू आहे मैदानाच्या वरती. फलंदाजाला चकवलं जाते, बांधून ठेवलं जाते, फसवलं जाते, असं सर्व काही घडते या चेंडूवरती, जिथे चांगली गोलंदाजीचं आपण पाहतोय एक जिवंत उदाहरण पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. फटका फसतोय, चेंडू चाललाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, झेल पकडला जाईल, फलंदाज बाद. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास सांगायला गेला तर, आणि इतिहास सांगितला गेला ना तरच इतिहास कळतो, आणि इतिहास कळला तरच इतिहास आपण पाहतोय जाणण्याचा प्रयत्न केला जातो. आणि क्रिकेटच्या पटलावरती आजच्या दिवसाला फार महत्त्व दिलं जातं, जिथे आपण पाहतोय ना भूतो ना भविष्यती अशी क्रिकेटची स्पर्धेचे आयोजन माननीय सौभाग्यवती चित्रलेखा ताई पाटील यांच्या अथांग प्रयत्नांमधून झालेलं आहे. आणि एक नक्कीच चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. नौका फलंदाज आपण पाहतोय कल्पेश. आणि आपण पाहतोय गुरुवर्य दरणे गुरुजींच्या माध्यमातून सांगितलं जातंय या स्पर्धेतील 100वी तब्बल कॅच टिपली जाते आणि 113वी विकेट 132वी विकेट लिहिली जाते धावफलकावरती. काय स्टॅटिस्टिशियन आहे मित्रांनो, माणसाच्या रूपात जन्माला येऊन आपण पाहतोय संगणकाला देखील मागे टाकू शकतात हात. तेच दरणे गुरुजींचे हात आपण पाहतोय या क्रिकेटच्या पटलावरती, जिथे आपण पाहतोय हेमंतजी पाटील यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक अर्थातच सिद्धूसाठी लागलं गेलं होतं. त्या षटकारासाठी सामन्यानंतर येऊन ते आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. वळूया मैदानाच्या दिशेने, जिथे आपण पाहतोय पॅव्हेलियन एंड कडून नौका गोलंदाज सज्ज होतोय, बॉलिंग ट्रॅक वरती आणलं जातंय. एक लांब पल्ल्याचा रनअप आपण पाहतोय महेशच्या माध्यमातून. महेशला पाचारण केलं जाते. एक लांब पल्ल्याचा रनअप, वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. सफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, कोणती धाव घेतली जात नाही. या चेंडूवरती कोणतीही धाव घेतली जात नाही. यस, आपण पाहतोय जिथे चांगली गोलंदाजी करण्याचा एक प्रयत्न केला गेला होता. अर्थातच पहिला चेंडू निर्धाव येतोय. निर्धाव चेंडू नंतर पुन्हा एकदा फटका चांगला सजला जातोय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या रिजन पर्यंत. क्षेत्ररक्षक येईल, क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, तिथपर्यंत एका धावेची चोरी क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते मित्रांनो. एक धाव घेतली जाते. एका धावेनिशी धाव फलकावरती एकंदरीत 21 धावा लिहिल्या जातात. 21 लॉस ऑफ 3 विकेट्स असं चित्र आपण पाहतोय. स्टॅटिस्टिशियन दरणे गुरुजी यांच्या माध्यमातून सांगितलं जातंय. अर्थात जिथे तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना डावकुऱ्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती येतोय. मग डावकुऱ्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आल्याच्या नंतर हा एक डोकेदुखीचा काळ असतो मित्रांनो, कारण का क्षेत्ररक्षण फिरवावं लागतं. अर्थातच कित्येक सारे प्रश्न गोलंदाजाच्या डोक्यामध्ये घुंगावत असतात, कारण का डावकुऱ्याच्या फलंदाजासाठी आपण पाहतोय आक्रमकता त्याच्यामध्ये ठासून भरलेली असते. आणि तीच आक्रमकता आज पाहायला मिळणार का? नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जर विचार केला, अर्थातच आपण पाहतोय महेश याचा, महेशचा चेंडू फुलर लाईनचा चेंडू हा होता.
लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, हेमंत जातोय पुढे चेंडू अडवण्यासाठी, अर्थातच क्षेत्ररक्षक या नात्याने हेमंतला आपण पाहतोय कित्येक वर्ष रिलायन्स संघाचं प्रतिनिधित्व करतोय. आज क्रिकेटच्या पटलावरती एबी ग्रुप अलिबाग या संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मग हेमंतच्या आपण पाहतोय क्रिकेट बद्दलची चर्चा नक्कीच या क्रिकेटच्या पटलावरती चालू राहील, जिथे आपण दोन फलंदाजांचा विचार केला तर कल्पेश आणि विकास. चेंडूला पाठवलं जातंय फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रावरून चेंडू चाललाय टाटा, बाय बाय, सीमा रेषा बाहेर, षटकार. जवला जातोय. टप्प्याचा चेंडू चाललाय अर्थातच थर्डमॅनच्या रिजन पर्यंत, जिथे एका धावेचं कन्व्हर्जन नाही तर चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. डीजे अशक्य असं काहीच नसतं, प्रयत्न केले जातात मैदानाच्या वरती. फलंदाज आपण पाहतोय अलिबाग टेनिस क्रिकेट नाही तर रायगड टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव समोर येतंय. अर्थातच चांगली फलंदाजी कल्पेश आणि विकासच्या माध्यमातून पाहायला मिळते. फटका चांगला येतोय बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग वरून, चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा रेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जिथे तिसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय मित्रांनो, पाहायला गेलात ना तर आयुष्यामध्ये प्रयत्न हे सर्वांनाच करावे लागतात. प्रयत्नांवरती यश अवलंबून असतं. आयुष्यामध्ये कठीण आणि अशक्य असं काहीच नसतं. जर कठीण आणि अशक्य असतं ना तर आईबाबांचं छत्र नसताना बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. आपल्या बहिणीचे दागिने घाण ठेवून एपीजे अब्दुल कलाम आपण पाहतोय भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात. रोजगार हमी अंतर्गत काम करून आपले आर आबा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद, गृहमंत्री पद भूषवू शकतात. 27 वर्ष तुरुंगवास भोगून नेल्सन मंडेला शांतीचा संदेश देऊ शकतात. तर आपण पाहतोय शून्यातून आयुष्य उभारलेल्या महापुरुषांच्या गाथा आपण ऐकतच असतो आणि त्याच पावलांवरती पाऊल आज क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला ठेवावं लागेल. कारण का तुमचे आपण पाहतोय प्रयत्न कितपत आहे, यश त्याच्यावरती अवलंबून असतं. जिथे तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती एकंदरीत 38 धावा लागले गेल्यात. येणारे उर्वरित 12 चेंडू शिल्लक असतील. आता जे काही करून दाखवायचं आहे ना मैदानाच्या वरती आजच्या दिवसामध्ये जो कसबपणाला लावायचा आहे ना 12 चेंडूंवरती दोनही संघांना लावावा लागेल. कारण का नाण्याच्या एका बाजूला अर्थातच एबी ग्रुप अलिबाग हा संघ, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अर्थातच प्रियांशी 11 रोहा संघ. दोन्ही संघ दादा संघ आपण पाहतोय आणि दादा संघांची दादागिरी आपल्याला मैदानाच्या वरती पाहायला मिळेल याच्यात तेळ मात्र शंका नसेल. जिथे आपण पाहतोय चौथ्या षटकासाठी पाचारण केलं जाते. गोलंदाजाचं नाव आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं, सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी प्रज्वलला पुढे सरसावलं जाते. संघाचा सेनापती नाही तर संघाचा सरसेनापती म्हणून आज तुला कार्य पार पाडायचं आहे. प्रज्वलला सांगितलं जाते की अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये तुला करून दाखवावी लागेल. कारण का स्वतःला सिद्ध केलं ना मित्रांनो तरच प्रसिद्धी मिळत असते आणि स्वतःला सिद्ध करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आजच्या दिवसामध्ये प्रज्वलच्या माध्यमातून केला जाईल याच्यात तीळ मात्र शंका नसेल. गोलंदाजीसाठी सरसावतोय अर्थातच लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्वरूपाची गोलंदाजीसाठी मला वाटते तो हाताळणी करेल. षटकाची गतीचा वापर केला जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती डावकुऱ्या त्याचा फलंदाज आपण पाहतोय कल्पेश याला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय थर्डमॅन रिजन पर्यंत, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एका धावेची पूर्तता धरणे सर आपल्याला करावी. वाईट +1 2 धावांची पूर्तता धावफलकावरती करावी लागेल.
नियंत्रण सुटतोय, नियंत्रणामध्ये भरकटतोय गोलंदाज, असं सर्व काही या चेंडूवरती म्हणावं लागेल. कारण का या 2 धावा कितपत महागड्या ठरणार की फलदायी ठरणार, नक्कीच आपण पाहतोय. म्हटलं जातं की शांततेच्या काळात जास्त घाम गाळलात ना मित्रांनो, तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडवावं लागतं. आणि प्रथम सत्र चालू आहे, हा शांततेचा काळ आहे दोन्ही संघांसाठी. जेव्हा द्वितीय सत्र निनाद चालू होईल ना क्रिकेटच्या पटलावरती, तेव्हा युद्धाचा काळ म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि ज्याने शांततेच्या काळात जास्त घाम गाळलेला असेल त्यालाच युद्धाच्या काळात कमी रक्त सांडवावं लागतं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या हातात. आजच्या दिवसातील दुसरा झेल टिपतोय फलंदाज बाद. आपण पाहतोय खेळी येते संपुष्टात. 12 चेंडू, 31 धावा, 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश त्याच्या खेळीमध्ये केला जातोय. टाळ्या वाजल्या जातात आणि टाळ्यांचं पाठबळ दिलं जातंय खेळाडूंना. जिथे आपण पाहतोय अर्थातच एक खेळाडू मैदानाच्या वरती उतरल्यानंतर एका खेळाडू सोबत तो कलाकार सुद्धा असतो. आणि कलाकाराला ना मित्रांनो टाळ्यांची भूक असते आणि तीच भूक भागवण्याचं कार्य आज सर्वांच्या माध्यमातून अर्थातच क्रिकेट प्रेमींच्या माध्यमातून केलं जातंय. अर्थातच आजच्या डावामध्ये माझा खारीचा नाही तर माझा सिंहाचा वाटा आहे. फलंदाज आपण पाहतोय विकास सांगतोय. विकासची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज आपण पाहतोय सूरज सुनील दबाडे येतोय फलंदाजी करण्यासाठी. पुढे सरसावतोय, फलंदाजी करून दाखवावी लागेल. माफ करा, सुराग येतोय फलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज होईल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, झेल पकडला जातोय. अजून एक फलंदाज बाद. प्रज्वल ऑन हॅट्रिक असं म्हणावं लागेल. कारण का सलग येणाऱ्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फलंदाजांना माघारीचा रस्ता अर्थातच तंबूचा रस्ता दाखवतोय. नौका फलंदाज कोण येणार सुरागची जागा भरून काढण्यासाठी. जिथे आपण पाहतोय प्रयत्न केले जातात, प्रयत्नांची पराकाष्ठा आज क्रिकेटच्या पटलावरती तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळते. ना भूतो ना भविष्यती अशी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. PNP चषक 2024 आयोजन नियोजन केलं जातंय आणि नक्कीच आपण पाहतोय माननीय सौभाग्यवती चित्रलेखा ताई पाटील यांच्या अथांग प्रयत्नांतून हे आपण क्रिकेट स्पर्धेचं आयोजन पाहतोय मित्रांनो. चांगलं नीट नेटकं ज्याला आपण पाहतोय एक चांगलं वळण दिलं जातंय अलिबाग क्रिकेटला. जिथे अलिबाग क्रिकेटमधील सर्व खेळाडूंना अर्थातच मोठ्या पटलावरती आणलं जातंय, मोठ्या व्यासपीठावरती आणलं जातंय. ओळख निर्माण करून देण्याचं काम कसं असावं ना, तर चित्रलेखा ताई पाटील सारखं असावं आणि तेच आज क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते. धावफलकावरती एकंदरीत धावा लागल्या गेल्या 40 धावा. जिथे चौथं षटक प्रगतीपथावरती असताना चेंडू चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू निसावतोय. एका धावेची पूर्तता केली जाते. एका धावेसोबत धाव फलकावरती 41 धावा लिहिल्या जातात. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. गोलंदाज अर्थातच प्रज्वलच्या माध्यमातून. कर्णधाराने प्रज्वलला का निवडलं या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आज माझ्या समोरच्या माध्यमातून करेल. कारण का प्रज्वल आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी जेव्हा आला होता तेव्हा त्यानं एकंदरीत 6 धावा मात्र आणि 3 विकेट प्राप्त केल्या आणि याच कारणास्तव आपण पाहतोय प्रज्वलला निवडलं जातंय 4थ्या षटकासाठी. उलट स्वरूपाची आपण पाहतोय चेंडूला पाठवला जातोय लॉंग ऑफ सीमा रेषेवरून षटकारासाठी. मोठा फटका येतोय, षटकार.
ते एक दैवत्व आपल्याला पाहायला मिळालं होतं छत्रपती शिवाजी राजांच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्विंग अँड मिस. चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, जिथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे या षटकातील, जिथे प्रज्वलचं कौतुक करावं ना तितकं कमी असणार आहे. कारण का आपण पाहतोय चौथं षटक हाताळतोय. 5 षटकांचा हा सामना जखडून ठेवलं जातंय, फलंदाजाला बांधून ठेवलं जातंय. चेंडूला पाठवून दिलं जातंय लॉंगॉनच्या क्षेत्रापर्यंत, जिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येईल, फेकी करेल तिथपर्यंत आपण पाहतोय. धावफलकावरती 2 धावा लिहिल्या जातात. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 49 धावांपर्यंत. अजूनही 6 चेंडू उर्वरित येणं बाकी असेल. चला मी टॉस साठी निमंत्रित नाणेफेकीसाठी आपण पाहतोय आमंत्रण दिलं जाते श्रावणी स्पोर्ट्स चौल च्या विरोधात रेड हॉर्स प्रिशा नवगाव या संघाला. दोन्ही संघाचे कर्णधार आणि आपण पाहतोय श्रावणी स्पोर्ट्स चौलचे आपण पाहतोय संघ मालक निलेश नाईक यांच्या माध्यमातून संघाची बांधणी केली जाते. निलेश नाईकांच्या खांद्याला खांदा लागून राजन ठाकूरांचं देखील नाव येतंय पुढे. अर्थातच चांगलं कार्य त्यांच्या देखील माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संघाचे आपण पाहतोय कर्णधार अर्थातच, आणि तदनंतर आपण पाहायला गेला तर रेड हॉर्स प्रिशा नवगाव संघाचे संघ मालक प्रमोद घासे हे देखील नाव पुढे येतंय. चांगली संघ बांधणी केली जाते. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय प्रांशी 11 रोहा संघाकडून, नाही एबी ग्रुप सलिबाग या संघाकडून ऋतिक साळुंके. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पडतोय. पहिल्या चेंडूवरती तितकासा फटका चांगला आला नव्हता असं म्हणावं लागेल. कार्पेटच्या आधारे चेंडूला पाठवलं जाते. एका धावेची पूर्तता केली जाते, जिथे एका धावेसोबत संघाचं अर्धशतक लागते. मित्रांनो एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक धाव फलकावरती लिहिलं जातंय ते म्हणजेच प्रियांशी 11 रोहा संघासाठी. मनपूर्वक अभिनंदन प्रियांशी 11 रोहा संघाचा. आणि याच वेळेला विनंती असेल राजेशजी सानप तालुका चिटणीस रोहा शेतकरी कामगार पक्ष आणि हेमंतजी ठाकूर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायला टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. निखिल कवळे आपल्याला तिथे सन्मानाने घेऊन जातील आणि तिथे दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये जोडलं जायचं आहे. ओव्हर टू वन्स अगेन निखिलजी पडते. धन्यवाद संदीप जगे. आपण पाहतोय फटका फसतोय, चेंडू चाललाय अर्थातच शॉर्ट पॉइंटच्या रिजन पर्यंत, जिथे फलंदाज होईल बाद. अर्थातच चांगलं एक गाण्यांचं आपल्याला पाहतोय आनंद घेता येतोय. आणि आपण पाहतोय महाराष्ट्राच्या नाही भारताच्या नाही तर तब्बल आपण पाहतोय अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये देखील शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्कांचा पेपर घेतला जातो. अर्थातच कुठेतरी शिवाजी महाराजांबद्दल मग नियोजन कसं असावं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं असावं. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये ना प्रत्येक गोष्टीचं नियोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं. 50 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्येक गोष्टीचं नियोजन निनाद आपल्याला पाहायला मिळालं होतं. फक्त एकच गोष्ट अशी होती की त्याचं नियोजन आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं, ते म्हणजे राजांचा मृत्यू. त्याचं नियोजन आपण पाहतोय कोणीच केलं गेलं नव्हतं. वळूया मैदानाच्या दिशेने, जिथे आपण पाहतोय अर्थातच तुषार येतोय फलंदाजी करण्यासाठी, जिथे आपण पाहतोय संघाची अर्धषटकीय खेळी लागली जाते. एटम ओव्हर द विकेट. चेंडूला कव्हरच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत 1 बाउन्स. चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार.
बद्दल केलेला सराव आहे, माझ्याकडे अनुभव आहे, माझ्याकडे ताकद आहे, असं सर्व काही या फटक्यावरती आपण पाहतोय. फलंदाज तुषारच्या माध्यमातून सांगितलं जाते, आक्रमण केलं जातंय, हाणामारी केली जाते. उलट्या बॅटने खेळणार जाणारा हा फटका चाललाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये पाहायला मिळणार का? प्रश्नाचं उत्तर नाही भेटतंय मित्रांनो. एका धावेवरती समाधान दाखवलं जातंय आणि आयुष्यामध्ये समाधान देखील तितकंच महत्वाचं असतं. कारण का असं म्हटलं जातं की घाई करा अति घाई नको. ज्या शब्दापुढे अति असं लिहिलं जातं ना मित्रांनो, तो शब्द खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये आलाच नाही पाहिजे असं म्हणूया. जिथे पाहतोय चांगली फलंदाजी, षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे जाऊन आदळतोय. या चेंडूवरती आपण पाहतोय कोणत्याही स्वरूपाची धाव घेतली जात नाही. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटच्या पटलावरती, जिथे गतीचा वापर केला जातोय. भरधाव वेगानं येणारे हे चेंडू फलंदाजाला आजच्या दिवसामध्ये ओळखावे लागतील आणि तेच चेंडू ओळखून आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर मारावे सुद्धा लागतील. ताकदीचा वापर करावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून अजून एक संदेश दिला जातो. नक्कीच आपण पाहतोय क्रिकेटच्या पटलावरती खोलवर टप्प्याचा नाही तर टो क्रशिंग यॉर्कर याला म्हणूया मित्रांनो, आणि त्याला खेळून काढलं जातंय. चुकीला माफी नाही. चूक करतोय खेळाडू, आपण पाहतोय क्षेत्ररक्षक करत असताना, जिथे एका धावेचं कन्व्हर्जन आपल्याला 2 धावांमध्ये पाहायला मिळते. 2 धावांच्या अखेरीस धाव फलकावरती एकंदरीत धावा लागल्या जातात, त्या म्हणजे तब्बल 59 धावा, माफ करा 57 धावा, जिथे 58 धावांची पूर्तता करायची आहे. 58 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील की 58 धावा रोखल्या जातील, जिथे पाहण्याजोगं असणार आहे. अर्थातच दोन्ही संघांची दादागिरी आज क्रिकेटच्या पटलावरती, आज मैदानाच्या वरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. मग नाण्याच्या एका बाजूला विचार केलात ना मित्रांनो, तर प्रियांशी 11 रोहा संघाकडून चांगली प्लेइंग 11 पाहायला मिळते. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला एबी ग्रुप अलिबाग या संघाबद्दल काय सांगावं आणि किती सांगावं मित्रांनो. अर्थातच टॉस यस नाणेफेकीसाठी आपण पाहतोय दोन्ही संघाच्या कर्णधार, अर्थातच आपण पाहतोय श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाचा कर्णधार आणि रेड हॉर्स प्रिशा नवगाव या संघाचे कर्णधार. आमचे समालोचक तिथे वेदांत सर उपस्थित असतील. ओव्हर टू वेदांत. थँक्यू निखिल. तत्पूर्वी या ठिकाणी यानंतरचा होणारा सामना असेल श्रावणी स्पोर्ट्स चौल विपक्ष रेड हॉर्स नवगाव. दोन्ही कॅप्टन माझ्या सोबत आहेत. रेड हॉर्स नवगाव संघाचा कर्णधार द ग्रेट विनोद वाटकरे सज्ज आहे, त्याचबरोबर आकाश तवसाळकर श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाचा कर्णधार आहे. सर्वप्रथम आपण नाणेफेक घेणार आहोत. तर पहिली आपण नाणेफेक घेऊ, त्याच्यानंतर आपण कॅप्टन्स इंटरव्ह्यू घेणार आहोत. या ठिकाणी मान्यवर आहेत. नाणेफेक केली जाते. तालुका चिटणीस राजेशजी सानप यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. नाणेफेक जिंकली विनोद वाटकरे. इट्स रेड हॉर्स नवगाव. नक्कीच विनोद, तुला पहिला प्रश्न हाच असेल की रेड हॉर्स म्हणजे काय, तर लाल रंगाचा घोडा. आणि आज जर पाहिलं तर घोड्यासारखी ताकद, चपळाई, स्टॅमिना कोणाकडे असेल तर 40+ होऊन देखील रायगड जिल्ह्यामध्ये विनोद वाटकरेकडे आहे आणि तोच विनोद वाटकरे आपल्यासोबत आहे. सर्वप्रथम आपण नाणेफेक जिंकलीत, आपला निर्णय काय असेल? पहिली फिल्डिंग करू. विनोद, आज तुझं नाव जर पाहिलं तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजतंय आणि त्यानंतर अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी सन्माननीय प्रशांत सेठ नाईक यांच्या माध्यमातून जी आयोजित केली गेली होती त्याच्यामध्ये तू बेस्ट बॅट्समन होतास आणि अजूनही तुझा तो फॉर्म कायम आहे. अजूनही तू अप्रतिम क्रिकेट खेळतोस. तर आज तू तर आहेस, परंतु तुझ्यासोबत असणारे इतर खेळाडू, तर त्यामध्ये प्रामुख्याने तुझा कोणावर विश्वास असेल? म्हणजे सर्वच प्लेयर हे चांगले आहेत. त्यात यंग प्लेयर आहेत. मंथन टाकी आहे, सौरभ आहे, तेजेश आहे, मयूर आहे. सगळे प्लेयर चांगले आहेत निश्चितच. आणि एक शेवटचा प्रश्न विनोद तुला, तू भरपूर मोठ्या स्पर्धा खेळला असशील, पण आज चित्रलेखा ताईंनी सन्मान्य नृपाल शेठ असतील किंवा सन्मान्य भाई जयंत पाटील असतील आणि इतर सर्व जे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पुरोगामी युवक संघटना आहे, त्यांच्या माध्यमातून एवढी मोठी स्पर्धा आज भरवली गेलेली आहे. तर या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील? ही स्पर्धा अशीच दरवर्षी हो, हीच इच्छा आहे. नक्कीच, खूप खूप शुभेच्छा. आकाश तवसाळकर माझ्यासोबत आहे. एक अप्रतिम व्यक्तिमत्व रायगड जिल्ह्यातला आकाश तवसाळकर आपल्याला पाहायला मिळतंय. आकाश, नाणेफेक तू जिंकला असतास तर तुझा निर्णय काय होता? नक्कीच माझा सुद्धा क्षेत्ररक्षण असतं. म्हणजे चेसिंग तू प्रेफर करतोयस. आणि विनोद सारखाच तुला देखील हा प्रश्न असेल की तू तुझ्या संघामध्ये कोणावर सर्वात जास्त विश्वास ठेवतोयस?
नक्कीच एकावर तर डिपेंड नाही, आम्ही सर्व एकत्र होऊन खेळण्याचा प्रयत्न करू आणि 100% देण्याचा प्रयत्न करू. आज श्रावणी स्पोर्ट्स चौल संघानं एक चांगला ऑक्शन टेबलवर देखील गेम खेळला होता आणि तो देखील गेम या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळेल. एक शेवटचा प्रश्न तुला देखील, आयोजनाबद्दल एकंदरीत काय सांगशील? नक्कीच आयोजन खूप छान आहे, यंगस्टर खेळाडूंना सुद्धा खेळायला चांगला चान्स भेटत आहे, त्याच्यामुळे आयोजन खूप छान आहे. धन्यवाद दोनही संघांचे कर्णधार, खूप खूप शुभेच्छा. मान्यवरांचे देखील खूप खूप आभार. या ठिकाणी बातमी येते की रेड हॉर्स नवगाव संघ नाणेफेक जिंकलाय आणि त्यांनी सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर खूप खूप शुभेच्छा दोनही संघांना. पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे जातो, त्या ठिकाणी निनाद दादा आहेत जे या सामन्याच्या पुढच्या इनिंगचं समालोचन आपल्याला ऐकवतील. आपण पाहतोय जिथे फलंदाजी करण्यासाठी पंकज जाधवच्या सोबत फलंदाज अर्थातच जयेंद्र येतोय. फलंदाजीसाठी पंकज जयेंद्र येईल, फलंदाजी करेल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रियांशी 11 रोहा संघाचे गोलंदाज येऊन गोलंदाजी करतील. तिथपर्यंत आजच्या दिवसामध्ये थोड्या वेळासाठी निखिल पडते नाव इथेच थांबतोय. घेऊन चलतो माझा साथी समालोचक निनाद विजय कदम यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद निखिल. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन महादेवाचा आशीर्वाद घेऊन मी निनाद विजय कदम आजच्या दिवसाची या स्पर्धेतील समालोचनाला सुरुवात करतोय. स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतीय शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत युवी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित PNP चषक 2024 आजच्या दिवसात आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. पहिल्या सामन्यातील सेकंड इनिंगला दुसऱ्या सत्राला सुरुवात होते, जिथे AB ग्रुप अलिबाग या संघाला 5 षटकांच्या मर्यादित खेळामध्ये 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलमीराच्या भूमिकेत आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे तो म्हणजे जयेंद्र बळकवडे, ज्यांनी एक अप्रतिम झेल पकडला होता. एकूण 3 झेल त्याने पकडले पहिल्या इनिंग मध्ये आणि त्याच्या साथीला ज्याचं नाव नक्कीच अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये आदरण घेतलं जातं असा पंकज जाधव. नक्कीच आम्हाला अजूनही काही जाणते प्रेक्षक आहेत ते सांगतात दोम बोम माट्या या नावाने नक्कीच तो प्रचलित आहे. वळीव मैदानाकडे जिथे पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज रोहन. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला खेळून काढल्या. पॉईंटचा क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये येतोय, चेंडू पुढे येऊन फील्ड करतोय. इथे कोणतीही धाव घेतली जात नाही. निर्धाव चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात केली. आपण पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती आणि चांगल्या गतीने टाकलेला चेंडू आणि फलंदाज देखील या चेंडूला सन्मान दिलाय. 30 चेंडू 58 धावांचं आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करून हा संघ विजय संपादन करून दुसऱ्या फेरीत पुढे जाणार काही पाहायचंय, कारण दोन्ही संघ विजयाच्या उद्देशानेच या पहिल्या सामन्यात एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. एक चांगलं आव्हान, एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे पहिल्या इनिंग मध्ये. इथे पुन्हा एकदा उजव्या बाहेरचा चेंडू विथ ऑफर केली होती, मात्र याचा फायदा उचलता येत नाहीये फलंदाजाला, कारण बॅटचा चेंडूचा तितकासा सुरेख संपर्क होत नाहीये. सलग 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. आज आपण पाहिलं तर शिवजयंती म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल तर प्रत्येक भारतीयासाठी म्हणाल तर उत्सव, कारण आज आपण हिंदू स्वतःला म्हणवतो ते म्हणजे केवळ फक्त शिवाजी महाराजांमुळेच. इथे चांगला चेंडू या चेंडूला खेळून काढलं जात आहे. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतो. इथे पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती पहिली धाव घेतली जाते. या 21 धावांनी फलंदाज जयेंद्र आपल्या धावांचं खातं उघडतोय आणि धावांचा शुभारंभ होतोय तो म्हणजे AB ग्रुप अलिबाग या संघासाठी. आणि आता पंकज जाधव, ज्याला ओळखलं जातं आक्रमक फटकेबाजीसाठी, ज्याला ओळखलं जातं मोठे फटके लगावण्यासाठी, एक मोठी खेळी खेळण्यासाठी, असा पंकज आता स्ट्राईकवर येतोय. पाहूया या स्पर्धेतील त्याच्या पहिल्या सामन्यात तो कशा प्रकारे आपल्या खेळीला सुरुवात करतोय, किती धावांचे योगदान आपल्या संघासाठी या पहिल्या सामन्यात तो देतोय. इथे मात्र चांगला चेंडूला सन्मान दिला जातो. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथे धाव पूर्ण होते, कारण आपण पाहिलं तर फेक तितकीशी आपल्याला अचूक पाहायला मिळत नाही. फेक अचूक असती तर मात्र फलंदाज अडचणीत आला असता, किंबहुना धावची देखील झाला असता. त्याच दरम्यान एक धाव अजून मिळते. दोन्ही फलंदाजांनी 21 धावांनी आपल्या धावांचं खातं उघडलंय आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि ज्यामध्ये 2 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत.
पुढील सामना श्रावणी स्पोर्ट्स चौल विरुद्ध रेड हाऊस प्रिशा नवगाव या दोन संघामध्ये खेळला जाईल. पहिल्या षटकातील पुढील चेंडू आपण पाहतोय. या चेंडूवरती फलंदाज बीट होतोय आणि ज्या षटकाचा आढावा आपण घेतला आतापर्यंत 5 चेंडू झाले आणि प्रत्येक चेंडू हा फलंदाजापासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत नक्कीच यशस्वी झालाय. तो म्हणजे गोलंदाज रोहनचा. रोहन सानप आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन आलाय आणि कर्णधाराने त्याच्यावर जो विश्वास दाखवलाय पहिल्या षटकातील नक्कीच तो सार्थ ठरवतोय. प्रतिस्पर्धी संघातील आक्रमक फलंदाजांना आतापर्यंत त्यांनी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन रोहन सानप. इथे मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळसा घेतलाय आणि त्याचबरोबर निर्धाव चेंडू जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माविषयी सांगायचं झालं तर एका वाक्यात जर सांगायचं झालं मित्रांनो, सह्याद्रीच्या कुशीत हिरा चमकला. सह्याद्रीच्या कुशीत हिरा चमकला आणि भगवा चंदनाचा टिया शिवनेरीवर प्रकटला असंच म्हणता येईल. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या केवळ महाराष्ट्राचं नाही तर अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत म्हणून ओळखलं जातं. त्यांच्याविषयी नक्कीच बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या संपूर्ण दिवसामध्ये आज सर्वच समालोचकांकडून ऐकायला मिळतील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 धावा, सर्वात कमी धावा असलेलं षटक म्हणजे आतापर्यंत स्पर्धेमध्ये आपण पाहतो. आज 3रा दिवस आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा विचार केला तर सर्वात कमी धावा असलेले षटक जे आता पाहिलं आपण ते म्हणजे रोहन सानप या गोलंदाजाकडून नक्कीच कौतुक करावं लागेल. आणि त्याचबरोबर आमचे गुणलेखक आणि नक्कीच मास्टरमाइंड मी म्हणेन, कारण त्यांचे हात जेवढे चालतात आणि त्यांचे डोकं जे चालतात आणि ज्या पद्धतीने ते गुणलेखन करतात आमचे सन्माननीय दळणे गुरुजी, त्यांच्याकडून नक्कीच चांगलं गुणलेखन आणि चांगली माहिती आम्हाला पुरवली जाते, ज्याच्यामुळे आम्हाला समालोचन करणं ही तितकंच सोपं जातं. मित्रांनो पुढचा षटक घेऊन येतोय गोलंदाज यश पारंगे. यशवरती नक्की जबाबदारी असेल, कारण या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा जमवण्याची जबाबदारी दोन्ही फलंदाजांवर होती. पहिल्या षटकात धावा आल्या नाहीयेत. पहिल्या षटकात जी धावांची कमतरता आहे ती या षटकात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे खऱ्या अर्थाने गोलंदाज यशचा इथे कस लागेल, कारण समोरचे दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करतात त्यांना आपण नेहमीच पाहिलंय मोठे फटके लगावताना, चांगल्या धावा जमवताना, आणि पुन्हा एकदा त्यांना तीच कामगिरी या सामन्याच्या दरम्यान करायची आहे. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल टिपण्यासाठी अक्षरशः डाय मारली जाते, मात्र इथे चेंडू दूर. एफर्टला मित्र नक्कीच दाद दिली जाते, टाळ्या वाजवल्या जात आहेत. असंच एफर्ट आपण पाहिलं होतं ते म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये देखील एक चांगला झेल आणि PNP विद्यार्थ्यांकडून जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय, चांगला प्रतिसाद दिला जातोय. या सामन्या दरम्यान आपण पाहतोय सर्व बरेचसे खेळाडू विद्यार्थी इथे उपस्थित झालेले आहेत. त्याच दरम्यान पुढील चेंडू घेऊन गोलंदाज. इथे मात्र चांगला चेंडू, मात्र पंच सांगतायत चेंडू खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा. उजव्या शीच्या दूरवर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा येतोय. अवांत स्वरूपाची धाव दिली जाते आणि धावसंख्या होते ती म्हणजे 3 धावा. प्रत्येक धाव मित्रांनो महत्वपूर्ण आहे. आपण पाहतोय एक चांगली सुरुवात करायची. गोलंदाजाचं वर्चस्व नक्कीच पहिल्या षटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळालंय. इथे काहीसा बदल नक्कीच केला जातोय. पाहूया गोलंदाज या षटकामध्ये, कारण पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे, त्यानंतर पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन ओपन करण्यात येईल आणि त्यानंतर फील्ड रिस्ट्रिक्शन विखुरल्यानंतर पाहायचं कशा धावा जमते. इथे मात्र लॉफ्ट ड्राईव्हचा फटका, चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर सीमार शेपार, चौकार. गोलंदाजीवरती नक्कीच विचार करावा लागेल, काहीसं कमबॅक करून दाखवावं लागेल, कारण ज्या पद्धतीत पंकजनी सुरुवात केली त्याने आता मात्र आपले हात मोकळे करायला सुरुवात केली. इथे मात्र चांगला चेंडू आणि अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा सीमार शेपार, येतोय सलग दुसरा चौकार.
पाहतोय आपण एबी ग्रुप संघाचे सर्व प्रशांत शेठ व्यासपीठावरती आले काय आणि पहिला चौकार लगावला गेला काय. काही माणसांचा पायगुण सुद्धा चांगला असतो आपण पाहतो. आणि पंकज जाधव आता मैदानामध्ये सुरू सुद्धा झालाय. आणखीन एक मोठा फटका प्रशांत शेठ यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं मानवंदना देणार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय सलग 2 चौकारानंतर मोठा फटका येतोय. मी आधीच म्हटलं होतं, आता मात्र हात मोकळे करायला सुरुवात केली पंकजने. सलग 2 चौकारानंतर थोडासा शॉर्ट ऑफ रेंजचा चेंडू, हाफ ट्रॅकेट चेंडू आणि याचा योग्य तो समाचार घेतलाय. चेंडूला भिरकावला मिड विकेट सीमारेषे पार 6 धावांसाठी. आणि धावसंख्या पण पाहतोय, धावसंख्या आता गतिमान झालेली आहे, कारण 2 चौकार एक षटकार आले, एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17 धावा. या षटकात मी आधीच म्हटलं होतं, मागील षटकातील धावांची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यामुळे गोलंदाज चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि जर आपण अशा फलंदाजाला जर संधी दिली तर हा असा फलंदाज आहे की एक हाती या सामन्याचे चित्र पूर्णतः पालटू शकेल. इथे मात्र मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डन राऊंड चेंडू जातोय सीमारेषा दिशेने, षटकार. डीजे आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे जोडी म्हटली जाते, साखी म्हटली जाते, त्याचप्रमाणे इथे धावा येत आहेत. 2 चौकार आले, त्यानंतर 2 षटकार आलेत, अजूनही एका चेंडूचं खेळणं बाकी. आणि इथे मात्र दबाव दडपणाखाली आपल्याला प्रेशर खाली पाहायला मिळतोय गोलंदाज, कारण निश्चितच एका चांगल्या फलंदाजाला त्याला सामोरं जावं लागतंय. आणि फलंदाज मात्र आता त्याच्यावरती तुटून पडला असंच म्हणेन मी, कारण पहिल्या षटकात आले होते केवळ 2 धावा. आतापर्यंत या षटकात 5 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा आलेल्या आहेत आणि अजूनही एका चेंडूचं खेळणं बाकी आहे. या षटकातील येणारा हा अंतिम चेंडू, दुसऱ्या षटक सांगतेवर आपण पाहतोय काहीसा मध्येच व्यत्यय येतोय, त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर जातोय. पंकज जाधव पुन्हा एकदा आपल्या आक्रमक आणि आकर्षक शैलीत फलंदाजी करतोय. आणि हे पाहण्यासाठी अलिबाग मधील कित्येक प्रेक्षक उपस्थित असतात. आज कित्येक वर्ष अलिबागचं नाव ज्याने गाजवलं असा खेळाडू पंकज जाधव. इथे लो फुल टॉस चेंडू, या चेंडूला केवळ दिशा दाखवले, चेंडू जातो 1 बाउन्स लॉंग ऑन सीमारेषे पार. दोन षटकांच्या अखेरीस 58 धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहतो एक दमदार सुरुवात झालेली आहे. पहिल्या षटकात जरी 2 धावा असल्या तरी या षटकात तब्बल 25 धावा फटकावल्या गेल्यात, त्यामुळे 2 षटका अखेरीस धावसंख्या झालेली एबी ग्रुप अलिबाग संघाची बिनगडी बाद 27 धावा. चला मित्रांनो, लवकर घ्यायचंय, सामना लवकर सुरू करायचंय. प्रत्येक षटकांत कृपया करून टीम मीटिंग घ्यायची नाहीये. धावसंख्या 27 झालेली आहे. 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटक झालेली आहेत. 12 चेंडूमध्ये 27 धावा आलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सांगायचं झालं तर नक्कीच मित्रांनो, जर सूर्यनारायण प्रकटले नसते तर आकाशाचा रंगच कळला नसता. जर सूर्यनारायण प्रकटले नसते तर आकाशाचा रंगच कळला नसता. आणि जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 31 धावांची. 31 रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. 18 चेंडू 31 धावा. आता मात्र खऱ्या अर्थाने कमबॅक करून दाखवला आणि सामना बरोबरीत आहे, कारण दोन्ही संघ समान ताकदीचे तुल्यबळ संघ आहेत. आणि सामना कोणत्या संघाच्या बाजूने जाणार, कोणता संघ विजय संपादन करणार हे पुढच्या 3 षटकांमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल.
नवीन षटक घेऊन येतोय. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय रोहन सानप, ज्यांनी पहिल्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली होती. केवळ 2च धावा दिल्या होत्या. इथे मात्र रोहनच्या पहिल्या चेंडूत आक्रमण केलं जातंय. वेलकम म्हटलं जातंय षटकरांनी जयेंद्र कडून. जर आपण पाहिलं तर नक्की जयेंद्र हे दाखवतोय की पंकज तू मोठे फटके लगावू शकतो, तर माझ्याकडे क्षमता आहे, मी देखील आक्रमक फटकेबाजी करू शकतो आणि माझ्या पाल्यात चेंडू आला तर निश्चित तो चेंडू क्षेत्ररक्षकांना सीमारेषे बाहेरून आणावा लागेल. धावसंख्या 33 झाले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, या चेंडूला फटका. इथे मात्र झेल निसटतोय. मित्रांनो कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमीच म्हणतो आणि आपण पाहिलंय बराच वेळेला फलंदाजांचा सुटलेला झेल हा आपल्या खूपच महागात पडतो, किंबहुना आपल्या पर्वाचं कारण देखील ठरू शकतो. त्यामुळे आता हे लाभलेले जीवदान जयेंद्रला किती महागात पडणार प्रतिस्पर्धी संघाला, म्हणजे प्रियांशी इलेव्हन ध्रुवा या संघाला हे पाहायचं आणि ह्या जीवदानाचा फायदा जयेंद्र किती उचलणार हे देखील पाहायचंय. आता स्ट्राईकवर आहे तो म्हणजे पंकज, आणि पंकज आल्यानंतर पुन्हा एकदा सर्वांचे डोळे लागतात ते म्हणजे पंकजकडे, त्याचबरोबर सीमारेषेकडे. कारण एक जवळचं नातं आहे की पंकज फलंदाजी करताना मोठे फटके येणारच असं एक सूत्र नेहमी पाहिलं जातं. इथे मात्र गोलंदाज मी कौतुक करेन, फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर शफल होतोय, काहीसं कल्पकता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे चेंडूमध्ये बदल केला, टप्पापडे चेंडू अतिरिक्त उसी घेतली, श्रेयाचा वेध घेतला. मात्र इथे बाईटच्या स्वरूपात एक धाव नक्कीच आपल्या बॅटची कडे लागली, माफ करा चुकीची दुरुस्ती. बॅटच्या साह्याने इथे एक धाव घेतली जाते. धावसंख्या होती ती म्हणजे 35 धावा. 3 चेंडू झालेले आपण पाहतो या षटकात. षटकानंतर काहीसं कमबॅक केलं जात आहे ते म्हणजे गोलंदाज रोहन कडून. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बराच वेळ चित्र आपण टेनिस क्रिकेटमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिलंय की फलंदाज स्टान्स पाहिल्यानंतर गोलंदाज काहीशा आपल्या रनअपमध्ये बिघाड झाल्याचं दर्शवतो आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीसाठी सज्ज होतो. पाहूया रोहन पुढचा चेंडू कशा प्रकारे करतोय, कारण पहिल्या चेंडू तिचं स्वागत षटकाने या षटकात नक्कीच जयेंद्र केलं होतं. इथे मात्र स्लो रन चेंडू चांगल्या प्रकारे पिक नक्कीच केलाय, फटका देखील चांगला. चेंडू हवेत. पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवायचा आहे. नक्कीच निर्णयाची प्रतीक्षा आपण करतोय, कारण रिव्ह्यू घेतला गेलाय. कारण झेल पकडला की झेल सुटला हे आपण पाहिलं नाहीये. रिव्ह्यू नक्कीच घेतला गेलाय, रिव्ह्यू चेक केला जातोय. डिसिजन निर्णय आपल्या काही क्षणातच आपल्या समोर असेल. या आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 षटकांनी 3 एकूण आता 4 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती विकेट आहे, विकेट नाही आहे, काय जे डिसिजन आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतीय शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत युवी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित PNP चषक 2024 आणि या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर सौ चित्रलेखाताई पाटील, त्याचबरोबर सन्माननीय रुपाल पाटील, त्याचबरोबर इतर बरेचसे असे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांच्या अथंग प्रयत्नाने आणि कित्येक दिवस या स्पर्धेसाठी त्यांनी अभ्यास केलाय, त्याचबरोबर मार्गदर्शन केलेलं आहे आणि एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीस येते. जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा नक्कीच सर्व प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरेल, यात कोणतीच शंका नाही आहे. कारण
ज्या पद्धतीचं आयोजन, ज्या पद्धतीचं नियोजन इथे केलं गेलेलं आहे, त्यासाठी स्पर्धा नक्कीच नावाजली जाईल आणि स्पर्धा संपूर्ण सर्वांच्या लक्षात राहील. काही क्षणातच आपल्याला इथे डिसिजन सांगण्यात येईल. आपण पाहिलं तर इथे झेल नाहीये, त्याचबरोबर चौकार षटकर दिला जात नाही, त्यामुळे जितक्या धावा धावून घेतल्यात म्हणजे एकच धाव इथे मिळेल. धाव संख्या होते 36 धावा, 14 चेंडू आणि अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. असं पाहिलं तर सामना दोन्ही संघांसाठी अजूनही समान खुला, मी असंच म्हणेन. आता मात्र गोलंदाज पाहूया. गोलंदाज संधी उपलब्ध केली होती, मात्र क्षेत्ररक्षकांनी ती संधी दवडली असंच म्हणावं लागेल. इथे मात्र चांगला फटका आहे, चांगली दिशा दाखवले, चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. तर जयेंद्रला एक नाही तर 2 वेळा जीवदान लाभलंय आणि पाहूया कशा प्रकारे या जीवदानाचा फायदा उचलणार. इथे मात्र पंकजची केवळ आक्रमकता नाही तर कल्पकता देखील आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला पाहिलं, चेंडू मिडल लेग स्टंपच्या दिशेने येणार होता, ऑफस्टिकच्या बाहेर थोडंसं शफल झाला आणि या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय, जिथे कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. त्यामुळे 4 धावा नक्कीच मिळतात. या 4 धावांची धावसंख्या होती ती म्हणजे 40 धावा. विजयासाठी अजून विचार केला तर 18 धावांची आवश्यकता आहे, जिथे 13 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. 13 चेंडू म्हणजे तिसऱ्या षटकात येणारा अंतिम चेंडूचा खेळ आता आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा काहीशी कलात्मकता दाखवण्याचा प्रयत्न, रिओसीचा फटका मात्र इथे यशस्वी होत नाही. निर्धाव चेंडू येतोय. आता आपण पाहिलं तर 10 चेंडूचा सामना करताना 30 या वैयक्तिक धावसंख्येवरती पंकज जाधव आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंकजची आकर्षक आणि आक्रमक शैली आपल्याला पाहायला मिळते, तर काही कलात्मक फटके देखील त्याच्या बॅटून येताना आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या पण पाहिली, धावसंख्या झाली ती म्हणजे 40 धावा, उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी आता 18 धावांचं लक्ष्य गाठायचंय. 18 रन्स रिक्वायर्ड, रिमेनिंग 12 डिलिव्हरीज, 12 चेंडू 18 धावा. मित्रांनो, शिवाजी महाराजांचं नाव कसं पडलं यावरती विषयी एक आख्यायिका आहे. शिवनेरी गडावरती शिवाई मातेचं मंदिर आहे, जिथे जिजाबाईंनी प्रार्थना केली की मला पुत्ररत्न प्राप्त व्हावं, आणि पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर शिवाई मातेचा आशीर्वाद म्हणून शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. 12 चेंडू 18 धावा. असं पाहिलं तर नक्कीच फलंदाजी करणारा संघ थोडंसं फ्रंट फुटला या सामन्यात नक्कीच पुढे आपल्याला पाहायला मिळतोय, तर थोडासा बॅकफुटला थोडासा मागे पिछाडीवर काहीसा पाहायला मिळतोय, तो म्हणजे गोलंदाजी करणारा संघ. त्यामुळे जर गोलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजेच ब्रांची 11 रुहा या संघाला या सामन्यात कमबॅक करायचं असेल तर हे षटक नक्कीच महत्त्वपूर्ण आहे. या षटकात केवळ गोलंदाजाला धावा रोखायच्या नाहीयेत, त्याचबरोबर विकेट देखील प्राप्त करायचे आहेत, कारण दोन्ही सलामीर नाबाद आहेत. सलवरांची अभेद्यशी भागीदारी आपण पाहतोय 3 षटकांच्या अखेरपर्यंत. दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करते, दोन्ही फलंदाजी चांगल्या धावा जमवल्यात आणि विकेट गमावली नाही, आणि त्यामुळेच फलंदाजी करणारा संघ सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. आता पाहूया 4थं षटक घेऊन येणारा गोलंदाज कशा प्रकारे षटक करतोय. अभिषेक येतो, अभिषेकला पहिल्या चेंडूवरती बिरकला जाते मिड विकेट सीमारेषे पार, षटकार.
त्याच दरम्यान पुढचा चेंडू आणि या चेंडूवरती बॅक टू बॅक सिक्सेस, सेकंड इन अ रो. इरादे आपले मनसुबे ते स्पष्ट करतोय, जाहीर करतोय फलंदाज जयेंद्र. इथे मात्र चेंडू उजाशीच्या बाहेरचा, या चेंडूला हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव जातोय. मात्र या दोन षटकाची पूर्णता या सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित करताना आपण पाहतो ते म्हणजे जयेंद्रला आणि त्याचबरोबर AB ग्रुप अलिबाग या संघाला धावसंख्या झाली ती म्हणजे 52 धावा. 9 चेंडू 6 धावांची आवश्यकता. त्या दरम्यान खराब चेंडू, पंचांचा इशारा तो वाईटचा, पंचांनी दोन्ही हात समांतर करून वाईटचा इशारा केलाय. अवांतर स्वरूपाची एक धाव मिळते, धावसंख्या होते 53 धावा. 9 चेंडू 5 धावांची आवश्यकता. बघा मित्रांनो, जयेंद्रला एक नव्हे तर 2 वेळा जीवदान लाभलं आणि कशा प्रकारे त्यांनी त्याचा फायदा उचललाय. या षटकात गोलंदाज पहिला 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत आणि इथे मात्र मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, मिस्टर स्ट्रोक, चेंडू हवेत, गोल यष्टीरक्षक चेंडूच्या खाली जातोय. मात्र एफर्ट थोडेसे कमी पडतात कारण चेंडू खूप दूरवर होता. प्रयत्न नक्कीच चांगला, एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. त्याच दरम्यान इथे एक धाव घेतली जाते, धावसंख्या होते 54 धावा. 4 धावांची आवश्यकता आहे. जिथे विचार केला तर अजूनही 8 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. 58 धावांचा पाठलाग करताना एक चांगली कामगिरी दोन्ही सलवीरांची आपण पाहतोय. आणि अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे दोन्ही सलवीर नाबाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू, या चेंडूला फुल टॉस चेंडूला भिरकावलाय, सीमारेषा पार येतोय, विनिंग स्ट्रोक, विजयी षटकार.